नशिबाने चांगले माणसं भेटतात असं म्हणतात, तशातल्याच ह्या मॅडम आहे. सो राकेशचे एक्स बॉस आहे, त्यांच्या घरी आम्ही गेलो होतो शंभूला भेटवण्यासाठी आणि त्यांनाही आम्हाला भेटायचं होतं म्हणून. 6 महिन्याची प्रेग्नंट असताना मी वडोद्याला आलेली होती आणि 4 दिवस आम्ही यांच्याच घरी थांबलेलो होतो. या मॅडमांनी स्वतःची 3 मुलं सांभाळून माझीही इतकी सुंदर काळजी घेतली होती. आईची मला कमीच भासली नव्हती. प्रत्येक वेळी मला काय लागतं आहे, काय नाही लागतं हे आवर्जून त्या विचारत होत्या. एक आईसारखंच त्या विचारत होत्या. राकेश तर त्यांना मोठी बहीणच मानतो. माझ्यासोबत पण त्यांचं बहिणीसारखंच एक नातं झालं होतं आणि एक फॅमिलीसारखे आता आम्ही झालेलो होतो. यायला आम्हाला उशीर झाला होता म्हणून ते काही मी शूट घेतलं नव्हतं. दुसऱ्या दिवशी शंभूचं इकडे हंबा करणं चालू होतं. आता दुसऱ्या दिवशी आमचं सामान पॅक होणार होतं, शिफ्ट करणार होतो आम्ही म्हणून सकाळी लवकर उठून मी स्वयंपाक आवरून घेतलेला होता. नंतर काही मला वेळ भेटणार आणि हे मला माहीत होतं. आणि जसं जसं हा आमचं सामान पॅक होत होता, एक एक सामान असं बाहेर आणून ठेवत होतं ना, तसं तसं मनाला हुरहुर लागत होती. नवीन ठिकाणी जाण्याचा आनंद तर होताच, पण ज्या ठिकाणी आम्ही वर्ष काढलं आहे तिथून आमचं काही पाऊल निघतच नव्हता. इथे या 2-3 महिन्यामध्ये मला तर 2-3च महिने झाले होते. मी आल्याच लगेच मम्मीकडे चालले गेली होती डिलेवरीसाठी. त्यानंतर शंभू 5 महिन्याचा असताना मी इथे आलेली होती. सो या 2 महिन्यात इतक्या छान मेमरीज इथे गोळा झालेल्या होत्या. खूप सुंदर सोसायटी होती, इथली माणसं खूप सुंदर होती, लोकं खूप सुंदर होती आणि शेजारचे वगैरे म्हणा, आमचे घर मालक म्हणा, त्यांची फॅमिली म्हणा, खूप सुंदर लोकं आम्हाला भेटले होते नशिबाने. खरंच आता हा सामान तर आमचा पॅक झाला. आता गाडी पण लोड झालेली होती. गाडी आता तिच्या पुढच्या प्रवासाला निघत होती. सामान गाडीमध्ये लोड होतं, तर तेवढ्यात मी माझं जे सगळं आवरून घेत होती. रूम जसा त्यांनी मला साफ करून दिलेला होता तसाच मला त्यांना परत करायचा होता. सामान आमचा शिफ्ट झालेला होता, गाडी पण आमची निघाली होती. आता आम्ही पण जेवण आवरून आता पुढच्या प्रवासाला निघतोय. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बाय.